1973 मध्ये मी नांदेडवरून लातूरला आलो. त्याच्यानंतर म्हणजे सेंटरच्या बांधकामानिमित्त माझ्याकडे यायचे. ते माझं ऑफिस तहसीलच्या समोर होतं. गिरोलकर भाई आणि ते दोघं मिळून यायचे माझ्याकडे सेंटरच्या कामानिमित्त. मला काही म्हणजे ते त्याचा इतका प्रयत्न होता की आल्याबरोबर अगोदर ज्ञानामृत माझ्या टेबलावर टाकायचे, निवाचा म्हणायचे. मला काय परिचय नव्हता त्याच्यामुळे मी काय तसंच आपले अनेक अंक साचलेले होते माझ्याकडे तसे. पण आले तर अगोदर म्हणजे फ्रूट्स मागवा म्हणायचे. नाईलाजाने काही ती मैत्री अशी होती की ते आपलं करावीच लागायची, त्याच्यात काही वादच नव्हता. मग मला ज्ञानात आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. मधुबनला मला पहिल्यांदा पाठवण्यामध्ये सुद्धा त्यांनीच खूप प्रयत्न केले. आणि आश्चर्य असं आहे की 1980 मध्ये 81 मध्ये मला वाटतं पोखरणांच्या घरी सेंटर ओपन झालं. त्या सेंटरला सुद्धा आम्हाला ते घेऊन गेले होते. त्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो. पण बाबा जसं म्हणतात ना, ड्रामा हा फिक्स आहे प्रत्येकाचा. तर मला ज्ञानात यायला त्याच्यानंतर 18 वर्षे लागली. याची नंतर 1998 मध्ये मी माउंट आबूला गेलो. त्यावेळेस 13 विंग होत्या आणि त्या 13 विंगचा एकत्रित कार्यक्रम होता, म्हणजे कॉन्फरन्स होती. तर त्या विंगला पाठवण्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा. कोण जायचं बरोबर? आता त्याच्यानंतर शिवरात्री मार्चमध्ये होती आणि आम्ही फेब्रुवारीमध्ये गेलो. तर मार्चला सर्वजण त्या सेवेसाठी जाणार होते. तर आता माझ्याबरोबर कोण यायचा हा प्रश्न चालला होता सर्वच. म्हणजे आम्ही तर आता थोड्या दिवसांनी जाणारच आहोत शिवरात्रीच्या कार्यक्रमाला. तर तुमच्याबरोबर कोण जाणार? कुणीच यायला तयार नाही. मग शेवटी असं ठरलं की मी माझीच गाडी घेऊन निघालो आणि पुण्याबाईंजी माझ्याबरोबर आल्या आणि आम्ही माउंट आबूला गेलो. मी, माझी युगल आणि पुण्याबाईंजी असे ड्रायव्हर असे म्हणून 4 जण त्या छोट्याशा तुमच्या मारुती गाडीमध्ये, मारुती कारमध्ये. पण मला पाठवण्यामध्ये म्हणजे कोण येणार कोण नाही हे सर्व ठरवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता. कुणीच नाही म्हटलं तर तुम्ही जा म्हणले, उगी कशाला कुणाला घेऊन जायचं, काही गरज नाही. आणि गिरवलकर भाई आणि एकदा हिंगणे भाई आमच्या ऑफिसला आले आणि चर्चा सुरू केली त्यांची का. तर माझा तर काही संबंधच नव्हता ब्रह्मकुमारीबरोबर. तर ते म्हणजे आजची मुरली काय सुंदर होती हो म्हणली मुरली. तर ती मुरली काय मला काय लक्षात आलं. पण मी आता मला काय म्हणजे काय हो काय ह्याची मुरली. गिरवलकर काय म्हणतात, तुम्हाला नाही समजणार म्हणजे ती. आता काय मला तर आश्चर्यच वाटतं. बाबा मला तर समजण्यासारखी काय मुरली आहे. माझं त्याच्यामुळे माझं सर्व ते मंथन सुरू झालं की बाबा काय मुरली असेल त्याच्याबद्दल आपण एकदा त्याची माहिती करून घेतली पाहिजे. अशी जिज्ञासा निर्माण करण्यामध्ये त्या दोघांचा खूप वाटा होता. आणि 98 मध्ये गेल्यानंतर तिथं मी माझं सर्व मग तिथं कोर्स झाला. सर्व कॉन्फरन्स वगैरे सर्व ज्ञान सरोवर वगैरे तिथून पाहण्यात आल्यावर की निश्चय म्हणजे बाबा इथं काहीतरी परमात्माचा वास आहे. एवढंच असल्याशिवाय काही एवढं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही हे निश्चित लक्षात आलं. आणि त्याच्यापासून आम्ही परत आल्यापासून मी यांच्याशी ब्रह्मकुमारीशी जोडलो. त्या जुळल्यानंतर सुद्धा इथं बरेच म्हणजे बांधकाम चालू होतं त्याचं. तर त्याचं लाईन आम्ही दिली असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा व्हायच्या. इव्हन मला तर आश्चर्य वाटलं, हिंगणेबाईंनी मला या सेंटरच्या भूमिपूजनाला सुद्धा बोलावलं होतं ब्रह्मभोजनला. आणि त्याच्या इथं कार्यक्रम झाला आणि ब्रह्मभोजन घरी झाला त्यांच्या. इथं सेंटर होतं त्याच्यामुळे. तर ते असे अनेक काहीतरी निमित्त करून बोलायचे ब्रह्मभोजनला. या ज्ञान सरोवरच्या तर इतक्या विचित्र आठवणी सांगायचे ते. अहो काय म्हणे एक रूम एवढा एक मोठा पत्थर आहे, ते कशा लोक त्याचं काम करतात जरा बघायला या. तर ते आता योगायोग बाबा म्हणतात ना, ड्रामामध्ये फिक्स जे आहे तेच होत असतंय. त्याच्यामुळे मला काही त्याच्या अगोदर जाण्याचा योग आला नाही. पण ज्या योग आला तो सुद्धा त्यांच्यामुळेच आला. बहिणींनी मला पाठवलं आम्हाला चौघांना
आणि ते परिचय झाला. बरोबर त्याच्यानंतर ते जुळलो मी. तर मग त्याच्यानंतर त्यांच्याबरोबरच कार्य करायचा योग आला. दररोज भेट व्हायची. मुरलीला अगोदर समोरच बसायचं येऊन बरोबर, आणि दोघंही एकमेकाचं जास्त चालायचं. काही चर्चा असली तरी आम्ही कॉमेंट केल्याशिवाय राहायचं नाही एकमेकांवर. तर असं इतकं खेळमेळचं होतं. ते माझ्यापेक्षा 10-11 वर्षांनी मोठे होते, पण आमचं इतकं की म्हणजे अगदी अगदी सवंगडी आहोत असं इतकं ते आमचं हे चालायचं. आणि म्हणजे या सर्व प्रेमामुळे त्यांनी मला म्हणजे बाबा आता इथं आपलं काही म्हणजे हे होत नाही, तर आपण माउंट आबूमध्येच राहायची काहीतरी सोय करू म्हणून मला पण तिथं त्यांनी काहीतरी करायला लावलं. तर असं फार महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी इतक्या जवळून. आणि कधी मला एकदा हे झाला होता पॅरालिसिस अटॅक, त्याच्यानंतर अनेक वेळा ते भेटायला आले. पण त्यांच्याकडे नवीन काही कुणी एखादा वैद्य आला, एखादा कुणी जर डॉक्टरची ओळख झाली तर त्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही. मला ते असंच ते वरद अंबा हनुमानच्या समोर हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले. तिथं त्या डॉक्टरचा वेगळा परिचय करून दिला, तिथं ट्रीटमेंट द्यायला लावली. नंतर असंच काहीतरी किरकोळ गोष्टी असतील ते सांगितलं बाबा आजारी आहे, तर ते देशपांडे म्हणून वैद्य होते त्याला घरी घेऊन आले. तर असे म्हणजे प्रत्येकाचा म्हणजे त्यांना जवळच्या माणसाला प्रत्येकाला काही ना काहीतरी काळजी घेण्याची एक फार चांगली सवय होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाबद्दल एक चांगलाच विचार केलेला आहे, की असं नाही की म्हणजे कुठल्या जवळ विरोध विचार केला. आमच्या एवढ्या म्हणजे ह्याच्यामध्ये कधीही आमचं त्यांचा म्हणजे असं किंवा व्यवहाराबद्दल किंवा ह्याच्याबद्दल काही कधीच कॉन्फ्लिक्ट झाला नाही. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी बाबाच्या याच्याप्रमाणे सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला. अशा खूप आठवणी आहेत, पण आता वेळ झालेला आहे. तर अशा म्हणजे याच्यामध्ये हिंदे बहिणा खरोखरच आम्ही विसरू शकत नाही. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण विनाश पाहूनच जायचं आहे. तर विनाश पाहून जायचं तर हे अगोदरच गेले की म्हणजे दुःख आहे आम्हाला खरं म्हणजे खरं तर जायचं एकत्रच होतं. विनाश होणार आणि विनाश आम्ही बघूनच जाणार ही अगदी ठरलेली गोष्ट होती. पण ते अचानक मध्येच गेले सोलारला. आणि तिथं म्हणजे खरं म्हणजे असं वाटतच नव्हतं की व सोलारला तिथे गेल्यानंतर त्यांना काही आजार होईल आणि ते सोडून जातील म्हणजे आत्मा सोडून जाईल. कधी कल्पनाच नाही. आज सकाळी सुद्धा किशोर बरोबर बोलताना अहो खरं वाटलंच नाही म्हणजे इतक्या लवकर जातील असं. पण हे अशा काही बाबा जे म्हणतात ना ठरलेल्या गोष्टी असतात. प्रत्येकाचं वय ठरलेलं आहे, प्रत्येकाचा आयुष्य ठरलेलं आहे, त्याच्याप्रमाणे गोष्टी ठरल्याप्रमाणे होत असतात. त्याला आपण कुणीही काही करू शकत नाही. पण असं हे या सेंटरमध्ये योगदान देणारे सर्वांना म्हणजे ज्ञानात आणण्याचा प्रयत्न करणारे हिंगणेबाई त्यांना माझी स्नेहांजली. ओम शांती.